नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक गावरान भाजी शेअर करणार आहेत। तिचे नाव आहे चिलाची भाजी। चिलाची भाजी बरेच लोक हे करतही नसेल किंवा काहींना माहीतही नसेल। आज ती भाजी कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी चिलाची भाजी घेतली आहे। ती आपल्याला पानच काढून घ्यायची आहे। तिच्या आपल्याला जाडसर दांड्या घ्यायच्या नाहीत। मस्त अशी कवळी भाजी आहे। ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 3 ते 4 पाण्याने आपल्याला भाजी धुवायची आहेत। आता आपण भाजीसाठी लाल मिरच्यांचा वापर करणार आहोत। तसेच लसूण घेतलेला आहे। भरपूर असा लसूण मी या भाजीत वापरणार आहेत। या भाजीत आपण दुसरं कुठलेही प्रकारचं सामान वापरत नाही, त्यामुळे लसूण हा थोडा जास्तच वापरा। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणी करून घेणार आहेत आणि त्यानंतर ठेचलेला लसूण आपण यामध्ये घालणार आहोत। हिरव्या भाजीला तेल थोडं जास्त वापरायचं, जेणेकरून भाजी ही खायला टेस्टी लागते। त्यानंतर लाल मिरच्या होत्या माझ्याकडे, त्याच मी उभ्या कट करून घेतलेल्या आहे, ते यामध्ये मी घालत आहे। लसूण मिरची परतल्यानंतर लगेचच आपण भाजी घालून घेणार आहोत। ही भाजी करायला आपल्याला वेळही लागत नाही, तसेच ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते आणि घाईच्या वेळेतही तुम्ही अशी भाजी बनवू शकता आणि टिफिनला देऊ शकता। तसेच दरवेळेसच्या भाज्या खाऊन आपल्याला जर कंटाळा आला असेल तर कधी नव्हे तुम्ही अशा गावरान भाज्याही ट्राय करा। या भाज्याही खायला खूप टेस्टी लागतात। भाजी ठेवून मी 2 मिनिटं झाकण ठेवले होते। भाजी थोडी कमी झाली आहे। आता आपण ती व्यवस्थित हलवून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। भाजी कमी झाल्यावरच आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपला मिठाचा अंदाज हा चुकणार नाही। मीठ घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे। या भाजीला पाणी हे भरपूर सुटतं, त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही। याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात आपली भाजी ही शिजल्या जाते। बघा किती पाणी सुटलेलं आहे। या पाण्यातच मऊसर अशी भाजी आपली शिजल्या जाते। बघा आपली भाजी ही शिजली आहे। रंगही किती सुरेख आलेला आहे। यामध्ये आपण दाण्याचा कूट घालत आहोत। जाडसर दाण्याचा कूट आपल्याला घालायचा आहे। हवं तर तुम्ही यामध्ये भिजवलेली मुगाची डाळही घालू शकता, किंवा डाळ किंवा शेंगदाणे नाही घातले तरीही चालेल। अशी ही भाजी खायला खूप टेस्टी लागते। बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तर हिची टेस्ट ही दुप्पट होते। बघा किती झटपट आपली भाजी करून तयार झालेली आहे। रंगही किती हिरवागार आलेला आहे। अगदी मेथीच्या भाजीवाने आपली ही भाजी दिसत आहे। आपण लहान मुलांना जरी ही भाजी मेथीची भाजी म्हणून खाऊ घातली तरीही ते खातील आणि त्यांच्या पोटात गावरान भाजीही जाईल। तर कशी झाली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।